गणेश उत्सवाला अवघे 5 दिवस उरलेले आहे आणि मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त खरं तर लाडक्या बाप्पांची या ठिकाणी स्वागत करण्याची जय्यत तयारी खरं तर करत आहेत। गणपती ज्या ठिकाणी तयार होतात त्या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर मूर्त्यांना अंतिम रूप देण्याचं काम सध्या मूर्तिकारांकडून या ठिकाणी सुरू आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी थोडी महागाईची झळा कुठेतरी एकूणच या व्यवसायाला बसत असल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक मूर्त्या आणि घरगुती मूर्त्यांचं या ठिकाणी तयार करण्यात येत आहे आणि खरं तर अंतिम रूप या ठिकाणी देण्यात येत आहे। आपण या ठिकाणी पाहतोय मूर्तिकार खरं तर या ठिकाणी लाडक्या बाप्पांच्या मूर्ती खरं तर अंतिम टप्प्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळी काय फरक आहे हे आपण जाणून घेऊया। भैया मला सांगा, मागच्या वर्षीच्या तुलनेत कशी एकूणच मागणी आहे मूर्त्यांची? या वर्षी तेवढी काही मागणी नाही, फक्त महागाई वाढली म्हणून 25% महागाई झाली। फक्त रेटमुळे मागे पुढे करतात आणि चालतात। आणि इथं काही हे महागाई एवढी वाढली ते त्यांना एवढं सांगितलं की त्यांना वाटतं की मूर्ती कारागीर की जास्ती घेतोय, आडून बघतोय। तसं काही नाही, तसं आमची भक्ती आहे म्हणून आम्ही करतात। मागच्या वर्षी किती मूर्त्या तुम्ही विकल्या होत्या आणि या वर्षी किती बुकिंग झाली? गेल्या वर्षी 75 मूर्त्या बुक झाल्या, या वर्षी फक्त 15 मूर्त्या बुक झाल्या। एवढा फरक बसतोय। गिराईक आता यायला चाललंय, फक्त काहीच नाही, रेटमुळेच करायले। फक्त महागाई 25% वाढली आणि त्यांना तेच कळत नाही की बाबा रेट वाढलं म्हणून रेट जास्त लावायले। त्यांना कसं पीओपीचे दर वाढले, कशाची नेमकी महागाई वाढली? ते 20 किलोची बॅग 25 किलोची बॅग 160 रुपयाला येत होती, आता 20 किलोची बॅग 200 रुपयाला येईल। आता याच्यात 5 किलो कमी झालं आणि पुन्हा 40 रुपये वाढलेत। सार्वजनिक गणेश मूर्त्या खरं तर तुम्ही तयार करतात, घरगुती मूर्त्यांची मागणी आहे? हो, घरगुती मूर्त्याची मागणी आहे, पण मंडळाची तेवढी नाही मागणी। तेवढी समजा परभणीमध्ये आपल्या कमी आहे। तर खरं तर ही परिस्थिती आहे। आतुरतेने खरं तर गणेश भक्त या ठिकाणी लाडक्या बाप्पांच्या आगमनाच्या तयारीसाठी रमल्याचं आपल्याला दिसून येते। दुसरीकडे मात्र सध्या मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी महागाईची झळा बसलेली आहे। खरं तर 25% दर या ठिकाणी वाढलेले आहे आणि त्यामुळे कुठेतरी सार्वजनिक गणेश मूर्त्यांच्या विक्रीवर याचा परिणाम दिसून येतोय। मोठ्या प्रमाणावर मूर्त्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि गणेश भक्त आता आतुरतेनं लाडक्या बाप्पांच्या आगमनाच्या तयारीसाठी सरसावलेले आहे। मूर्त्यांना या ठिकाणी अंतिम रूप देण्याचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।